Myself, Dilip Kurtyavaldi. I am from Devogara Madhyamik Vidyalaya Baslai, Taluka Nandurbar, District Nandurbar. Today we are going to learn Standard 5th English, Unit 1st, page number 22. The name of topic is True Friends. आपला मित्र कसा असावा? आपले अनेक मित्र असतात, त्याच्यात आपला मित्र कसा असावा हे या स्टोरी मधून आपल्याला शिकायला मिळते. इट इज अ स्टोरी ऑफ ट्रू फ्रेंड्स. इट इज अ कार्टून स्टोरी. म्हणजे तुम्ही जसं कार्टून असतं त्याच्यात कार्टून म्हणजे संभाषण असतं, दोन मित्र बोलतात, अनेक व्यक्ती बोलत असतात, तसं ही कार्टून स्टोरी आहे. आणि त्या स्टोरी मधनं आपल्याला खरा मित्र कसा आहे ते आपल्याला माहित पडेल. लिसन केअरफुली. सी पिक्चर नंबर फर्स्ट. अमन वॉज इन कॉलेज. कॉलेज म्हणजे महाविद्यालय. He had many friends, but his best friend was Ronak. अमनचे अनेक मित्र होते, पण त्याचा सर्वात जवळचा मित्र हा रोनक होता. दोघांची कॉलेजमध्ये भेट झाली. त्यावेळेस हॅलो रोनक, हॅलो रोनक, हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार. कॉलेज सुटलं आणि दोघांची भेट झाल्यानंतर रोनक म्हणतो, मी आज कार आणली आहे, आपण दोघं सोबत जाऊ. सी दॅट पिक्चर. पिक्चर नंबर फर्स्ट. रोनक अँड अमन हे दोघं दिसत आहेत. त्यांच्या एका कोपऱ्याला एक मुलगा दिसतो. तो काहीतरी विचार करतो आहे. काय विचार करतो? सी पिक्चर नंबर सेकंड. मुन्ना वॉज इन द सेम क्लास. जसं अमन आहे, रोनक आहे, तसा त्यांच्या क्लासमध्ये मुन्ना नावाचा एक स्टुडंट होता, त्यांचा मित्र होता. बट ही इज कनिंग. तो थोडा कनिंग नेचरचा होता, थोडा सेल्फिश होता. बघा तो काय विचार करतोय. रोनक इज सो रिच. रिच म्हणजे श्रीमंत. अँड अमन इज पुअर. पुअर म्हणजे गरीब. हाऊ कॅन दे बी फ्रेंड्स? रोनक श्रीमंत आहे, अमन गरीब आहे, तरी दोघांची मैत्री कशी होऊ शकते? दोघं एकमेकांच्या जवळ कसे येऊ शकतात? तो विचार हा मुन्ना करत असतो. ही ऑलवेज थिंकिंग अबाउट दॅट. सी नेक्स्ट. अमन फेल इल. इल म्हणजे आजारी. टू इल आजारी पडणे. He didn't go to college for 3 days. 3 दिवस झाले अमन हा कॉलेजला गेला नाही. आजारी असल्यामुळे तो कॉलेजला गेला नाही. His friends came to see him. To see पाहणे. 3 दिवस झाले अमन आला नाही. माहित पडलं मित्रांना की अमन आजारी पडला आहे. त्याचे मित्र त्याला पाहण्यासाठी घरी आले आणि ते त्याच्याशी बोलता आहेत. हाऊ आर यू अमन? अमन हाऊ आर यू? तू कसा आहेस? गेट वेल सून. लवकर बरा हो. गेट वेल सून. लवकर बरा हो. त्यांच्या सोबत मुन्ना सुद्धा आलेला होता आणि तो मनातल्या मनात विचार करतो आहे. सी दॅट पिक्चर. तो त्याच्या मनातल्या मनात विचार करतो आहे. आय डोंट सी रोनक. मला इथे रोनक
दिसत नाही. कुठे गेला? त्याच्या जवळचा मित्र आहे, इथे दिसत नाही. असा मुन्ना मनातल्या मनात विचार करताना दिसत आहे. सी नेक्स्ट पिक्चर. नेक्स्ट डे रोनक आणि मुन्ना याची भेट होते. रोनक, वेअर इज युअर फ्रेंड अमन? मुन्ना त्याला विचारतो की रोनक, तुझा मित्र अमन कुठे आहे? दिसत नाही कॉलेजला. रोनक सेड, ही इज इल. तो आजारी आहे. बघा पुढे काय होतं. नेक्स्ट पिक्चर. येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काल. वी वेंट टू हिज हाऊस बट ही डिडंट कम. अमन ला पाहण्यासाठी आम्ही काल सर्व मित्र त्याच्या घरी गेलो होतो. मुन्ना सांगतो रोनकला, पण तू तिथे दिसला नाही. त्याच्यावर रोनक काय म्हणतो बघा. आय वॉज बिझी. बिझी म्हणजे व्यस्त. तू बिझी, व्यस्त राहणे, कामात राहणे. मी कामात व्यस्त होतो. मुन्ना म्हणतो, मुन्ना सेड, युअर बेस्ट फ्रेंड इज इल अँड यू वेअर बिझी. आय सी. अरे, तुझा इतका जवळचा मित्र आजारी असताना तू कोणत्या कामात व्यस्त होता? असं एकदम प्रश्नार्थक चेहरा असतो त्याचा. आणि तो त्या रोनकला विचारतो आहे की बिझी कसा? तुझा मित्र घरी आजारी आहे, तुला वेळ नाही. नेक्स्ट पिक्चर. एनीवे यू कॅनॉट बी गुड फ्रेंड्स. मुन्ना सेड, एनीवे यू कॅनॉट बी गुड फ्रेंड्स. गुड म्हणजे चांगला, की तुम्ही जाऊ दे, तुम्ही चांगले मित्र होऊ शकत नाही. असं मुन्ना कोणाला सांगतो? रोनकला सांगतो. रोनक सेड, वाय? कसं काय? का? असं त्याला विचारतो की आम्ही का चांगले मित्र होऊ शकत नाही. सी पेज नंबर 23. अमन didn't even ask us about you. तो लगेच मुन्ना रोनकला सांगतो की मी घरी गेलो होतो, त्याने एक शब्द तुझ्याबद्दल सुद्धा विचारला नाही. म्हणजे इथे अमन आणि रोनक यांच्यामध्ये भांडण झालं पाहिजे, यांच्यामध्ये वाद झाला पाहिजे, यांच्यात मिसअंडरस्टँडिंग झाली पाहिजे. म्हणजे यांची जी मैत्री आहे त्याच्यामध्ये कुठेतरी फूट पडेल असं मुन्नाला करायचं असतं. त्याचा हेतू तो असतो. म्हणून तो अमनला काही वेगळं सांगतो आणि रोनकला काही वेगळं सांगतो. अमन didn't even ask. त्यावर रोनक म्हणतो, रोनक सेड, that's all right. ठीक आहे. तो तसा म्हणतोय ना, ठीक आहे. सी नेक्स्ट पिक्चर. द नेक्स्ट डे. मुन्ना वेंट टू अमन हाऊस. मुन्नाला शांत बसत नाही मुन्ना. दुसऱ्या दिवशी लगेच मुन्ना हा अमनच्या घरी जातो. थँक यू फॉर कमिंग मुन्ना. आय एम मच बेटर नाउ. बेटर म्हणजे चांगलं. की मुन्ना घरी जातो अमनच्या. अमन म्हणतो, थँक्यू, आभारी आहेस, तू घरी आला पाहण्यासाठी. आता मला बरे वाटते आहे, आता मला चांगले वाटते आहे, माझी तब्येत आता चांगली आहे. मुन्ना सेड, व्हॉट सॉर्ट ऑफ अ फ्रेंड इज दिस रोनक? ही डझंट कम टू सी यू एट ऑल. तो रोनक बद्दल, मुन्ना रोनक बद्दल अमनकडे कंप्लेंट करतो. हा असा कसा प्रकारचा मित्र आहे की तो तुला पाहिला सुद्धा आला नाही? की असा कसा प्रकारचा हा तुझा मित्र आहे की तो तुला पाहिला सुद्धा आला
आला नाही. नेक्स्ट पिक्चर. ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. ओ ठीक आहे, पण तो माझा सर्वात चांगला मित्र आहे. हाऊ कॅन यू से दॅट? मुन्ना विचारतो, हाऊ कॅन यू से दॅट? तू कसं काय म्हणू शकतो की तू तुझा बेस्ट फ्रेंड आहे? नेक्स्ट पिक्चर. दे वॉक टू अ शॉप नियर अमनचा. शॉप म्हणजे दुकान. लगेच अमन सांगतो चल. दोघ जण चालत चालत अमनच्या घराकडे एक दुकान असते, त्या दुकानाच्या समोर जाऊन उभे राहतात. तिथे ते गेल्यावर त्यांना काय दिसतं? सी द नेक्स्ट पिक्चर. मुन्ना said, what are these boys like? रोनक वर्किंग इन शॉप. जेव्हा मुन्ना पाहतो की समोरच्या दुकानामध्ये रोनक काम करतो आहे, की ज्याच्याकडे गाडी आहे, इतका श्रीमंत असा रोनक हा तिथे काम करताना दिसतो. मुन्नाला आश्चर्य वाटतं, अरे हा कसं काय इथे काम करतो आहे? लगेच अमन त्याला सांगतो. अमन सेड, यस मुन्ना, ही इज डुईंग माय जॉब. तो माझं काम करतो आहे. I work in this shop in the evening. After college, मी ह्या दुकानामध्ये काम करण्यासाठी जातो. आता तो माझं काम करतोय. सी असं करून अमन त्या मुन्नाला दाखवतो. नेक्स्ट पिक्चर. त्या पिक्चर मध्ये अमन हे मागच्या घडलेली घटना सांगतो आहे. बघा. वेन आय फेल इल द शॉपकीपर सेड. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. ज्यावेळेस मी आजारी पडलो त्यावेळेस दुकानदार म्हणाला, व्हॉट दॅट शॉपकीपर सेड, इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव्ह युअर जॉब टू सम अदर बॉय. जॉब म्हणजे नोकरी. तो दुकानदार असा म्हणत होता की समजा तू जर कामाला आला नाहीस तर हे काम मी दुसऱ्याला देईन. बघा पुढे काय झालं. व्हॉट हॅपन नेक्स्ट? पेज नंबर 24. आणि त्याच वेळेस तिथे रोनक येतो. रोनक ते ऐकतो आणि रोनक सांगतो, रोनक से डोंट वरी, चिंता करू नकोस अमन, आय विल डू युअर वर्क फॉर यू. तुझं काम मी तुझ्यासाठी मी करेन. यू कॅन गो बॅक टू वर्क वेन यू आर बेटर. ज्यावेळेस तू चांगला होशील त्यावेळेस तू परत कामावर ये. गो होम अँड रेस्ट. टू रेस्ट म्हणजे विश्रांती घेणे. घरी जा, विश्रांती घे, आराम कर. नेक्स्ट पिक्चर. त्या पिक्चर मध्ये आपल्याला रोनक इज वर्किंग इन दॅट शॉप. रोनक त्या दुकानात काम करताना दिसतो आहे आणि बाजूला अमन हा आराम करताना दिसतो. नेक्स्ट पिक्चर. रोनक कम्स आउट ऑफ द शॉप. तिकडनं दोघं उभे असतात, मुन्ना आणि अमन. त्या दुकानातनं रोनक बाहेर येतो. हॅलो मुन्ना. रोनक म्हणतो, मुन्ना कसा आहेस? हिअर्स युअर मनी अमन. अमन उभा असतो. अमनला तो रोनक मनी म्हणजे पैसे पैसे देतो. पुढे काय होतं बघा. बट यू डीड द वर्क रोनक. अमन सेड दॅट की बुवा हे काम तू केलं आहे रोनक, तू पैसे मला का देतोस? त्यावर रोनक सेड
आय डीड द वर्क फॉर यू अमन. अमन, हे काम मी तुझ्यासाठी केलेलं आहे. नेक्स्ट पिक्चर. नाउ आय एम बेटर, आय विल गो बॅक टू वर्क टुमॉरो. अमन म्हणतो की मी आता चांगला आहे, उद्यापासून मी माझ्या कामाला जाईल. त्याच्यानंतर मुन्ना से, थँक यू रोनक, यू हॅव टू शो मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज. ट्रू म्हणजे खरी. की बुवा मुन्ना सांगतो, रोनक तू आज मला दाखवून दिलंस की खरी मैत्री काय असते. हे मला दाखवलंस, मला सुद्धा शिकायला भेटलं. अशा प्रकारे दिस इज द ट्रू फ्रेंडशिप ऑफ. दिस इज द स्टोरी ऑफ ट्रू फ्रेंडशिप. थँक यू फ्रेंड्स. नाउ वी आर गोइंग टू टर्न नेक्स्ट एक्टिविटी. See page number 25. There is given two tables. दोन टेबल्स दिलेले, चार्ट दिलेले आहेत. Dates and days of the week. Now we are going to learn dates. दिनांक. त्या चार्ट मध्ये डेट्सचा खाली yesterday means काल, टुडे मीन्स आज, टुमॉरो म्हणजे उद्या. तिघ जे आहे yesterday, टुडे, टुमॉरो, याच्या खाली काही दिनांक, काही डॅश असे दिलेले आहेत. अँड वी हॅव टू फील दॅट. आपल्याला ते भरायचे आहे. सो लेट्स सी. टुडे त्याच्या खाली 13 एप्रिल. बघा, 30 एप्रिल ही दिनांक दिलेली आहे. टुडे इज 13 एप्रिल. जर आज 30 एप्रिल ही तारीख आहे, देन व्हॉट विल बी डेट टुमॉरो. उद्या जो आहे टुमॉरो, त्याच्या पुढे डॅश दिलेली आहे. उद्या कोणती दिनांक असेल. टुमॉरो विल बी 1 मे. आज जर 30 एप्रिल आहे, हा एप्रिल महिना हा 30 दिवसांचा असतो, म्हणून उद्या 1 मे, 1 मे. Then what was the date yesterday? मग काल कोणती दिनांक होती? Yesterday was 29th April. आज जर 30 एप्रिल आहे, तर काल 29 एप्रिल होती. लाईक दिस. आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला हे डेट्स जे आहे ते फील करायचं आहे. नेक्स्ट, yesterday. If yesterday was 12th January, बघा yesterday आहे, त्याचा खाली 12 जानेवारी लिहिलेलं आहे. आणि टुडे आणि टुमॉरो इथे डॅश दिलेला आहे. If yesterday was 12th January, then what is today's date? आज कोणती तारीख आहे? काल 12 जानेवारी होती, तर आज कोणती तारीख आहे? टुडे डेट इज 13 जानेवारी. आज किती तारीख येईल? 13 जानेवारी. मग तिथे टुमॉरोचा खाली डॅश दिलेला आहे. व्हॉट विल बी डेट टुमॉरो? आज 13 जानेवारी आहे, तर उद्या कोणती डेट असेल? फ्रेंड्स, ऑफकोर्स 14th जानेवारी. उद्या 14 जानेवारी असेल. अशा प्रकारे आपल्याला हा टेबल फिलअप करायचा आहे. तिसरा, yesterday
त्याच्या खाली डॅश आहे. टुडे त्याच्या खाली डॅश आहे. आणि टुमारो त्याच्या खाली लिहिलेलं आहे 7th सप्टेंबर. टुमारो विल बी 7th सप्टेंबर. व्हॉट इज टुडेज डेट? समजा उद्या 7 सप्टेंबर आहे, तर आज कोणती दिनांक आहे? टुडे इज 6th सप्टेंबर. आज 6 सप्टेंबर आहे. उद्या जर समजा 7 सप्टेंबर आहे येईल, तर आजचे दिनांक ही 6 सप्टेंबर आहे. Then what was the date yesterday? मग काल कोणती दिनांक होती? आज जर 6 सप्टेंबर आहे तर काल कोणती दिनांक होती? Yesterday was 5th सप्टेंबर. काल मग कोणती दिनांक होती? 5 सप्टेंबर. लाईक दिस तुम्ही असा टेबल फिलअप करू शकता. सी नेक्स्ट टेबल, डेज ऑफ द वीक. बघा इथे येस्टरडे, टुडे, टुमारो असं दिलं आहे. त्याच्या खाली काही वार दिलेले आहेत. डेज ऑफ द वीक्स आपण जे म्हणतो ते दिलेले आहे. संडे, मंडे, ट्यूसडे असे डेज आहे आमचे वीक्स ते दिलेले आहे. आणि ते सुद्धा आपल्याला फिलअप करायचे आहे. बघा टुडे याचा खाली दिलेला आहे मंडे. टुडे इज मंडे. येस्टरडे इथे डॅश दिला आहे. टुमारो त्या ठिकाणी डॅश दिलेला आहे. देन व्हॉट डे विल बी टुमारो? जर आज मंडे आहे तर उद्या कोणता डे असेल? टुमारो विल बी ट्यूसडे. टुमारो विल बी ट्यूसडे. आज मंडे आहे, सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे. व्हॉट वॉज डे येस्टरडे? मग काल कोणता वार होता? येस्टरडे वॉज संडे. आज सोमवार आहे तर काल रविवार होता ना, तुमचा फेवरेट वार ना. सी नेक्स्ट, येस्टरडे आहे त्याच्या खाली दिलं आहे वेडनेसडे. आणि टुडे आणि टुमारो याच्या खाली डॅश दिलं. येस्टरडे वॉज वेडनेसडे. देन व्हॉट इज डे टुडे? टुडे इज थर्सडे. बरोबर ना? काल वेडनेसडे होता, टुडे इज थर्सडे फ्रेंड्स. देन व्हॉट डे विल बी टुमारो? आज गुरुवार आहे, मग उद्या कोणता वार असेल? टुमारो विल बी फ्रायडे. उद्या शुक्रवार असेल. सी नेक्स्ट, येस्टरडे, टुडे याचा खाली डॅश दिलेले आहे आणि टुमारो याचा खाली सॅटरडे लिहिलेला आहे. टुमारो विल बी सॅटरडे. देन व्हॉट इज डे टुडे? जर उद्या सॅटरडे आहे तर आज कोणता वार असेल? टुडे इज फ्रायडे. आज शुक्रवार असेल. व्हॉट वॉज द डे येस्टरडे? जर आज शुक्रवार आहे तर काल कोणता वार होता? येस्टरडे वॉज थर्सडे. आज मित्रांनो फ्रायडे आहे, शुक्रवार आहे, तर काल कोणता वार होता? गुरुवार होता. लाईक दिस वी शुड फिलअप. आपण ती फिलअप करायचे आहे. सी नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग using any suitable option from those given below.
काही गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या गाळलेल्या जागांचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्या खाली चौकोनात त्या बॉक्स मध्ये वर्ड्स दिलेले आहेत. ते वर्ड्स यूज करून आपल्याला हे सेंटेन्सेस कंप्लीट करायचं आहे. सी फर्स्ट एक्झाम्पल, आय डोंट डॅश. पहिला एक्झाम्पल आहे आय डोंट. मग ते डॅश आहे त्या ठिकाणी वर्ड्स यूज करायचा आहे. तो वर्ड्स खाली जे बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्स मधला तो वर्ड्स असला पाहिजे. बघा, आय डोंट बॉक्स मध्ये वर्ड्स दिलेला आहे नो. आय डोंट नो, मला माहित नाही. सी नेक्स्ट एक्झाम्पल, शी डजंट डॅश डॅश. शी डजंट डॅश डॅश. त्याला ते फिल अप करायचं आहे. शी डजंट वर्क हिअर. ती इथे काम करत नाही. वर्क हिअर. नेक्स्ट, ही डजंट डॅश डॅश. त्या बॉक्स मधले शब्द आहे ही डझंट वॉन्ट इट. त्याला ते नको आहे. वॉन्ट हा एक वर्ड घेतला आहे इट. अशा प्रकारे आपल्याला हे जे एक्झाम्पल्स आहे ते लिहायचे आहे. इट डझंट डॅश डॅश. इट डझंट ग्रो टॉल. ग्रो टॉल हा वर्ड्स आहे त्या बॉक्स मध्ये दिलेला आहे. तो आपण इथे यूज करू शकतो. इट डझंट ग्रो टॉल. ते उंच वाढू शकत नाही. सी नेक्स्ट, वी डोंट डॅश डॅश. खालून शब्द घ्यायचा बॉक्स मधनं. वी डोंट वॉच टीव्ही. आपण कोणता वर्ड्स इथे त्या बॉक्स मधनं घेतला? वॉच टीव्ही. आम्ही टीव्ही पाहत नाही. यू डोंट डॅश. खालून वर्ड्स घेतला. यू डोंट हॅव अ सिस्टर. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस आपल्याला कंप्लीट करायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दे डोंट डॅश. खालून वर्ड्स घेतला. दे डोंट ईट व्हेजिटेबल. वर्ड्स कोणता घेतला खाली बॉक्स मधनं? ईट व्हेजिटेबल. वाक्य तयार झालं. दे डोंट ईट व्हेजिटेबल. वाक्य असं तयार झालं, ते भाज्या खात नाही. अशा प्रकारे आपल्याला जे बॉक्स दिलेले आहे एक्झाम्पल्सचा खाली, त्या बॉक्स मधले वर्ड्स आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये जे डॅश दिलेले आहे आपल्याला तिथे फिल करायचं आहे, लिहायचं आहे. सी नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज. लिसन टू माय क्वेश्चन अँड कम्प्लीट इट ऍट वन्स. माझे प्रश्न ऐका आणि लगेच पूर्ण करा. प्रश्न आहे, प्रश्नाच्या पुढे तुम्हाला ते वर्ड्स टाकून पूर्ण करायचे आहे. सी फर्स्ट एक्झाम्पल, वेअर इज माय डॅश क्वेश्चन मार्क. बघा, वेअर इज माय बॅग. वेअर इज माय बॅग. आपण वाक्य केलं होतं, वेअर इज माय डॅश. तिथे मी वर्ड्स यूज केला बॅग. नेक्स्ट एक्झाम्पल, वेअर इज युअर डॅश डॅश क्वेश्चन मार्क. वेअर इज युअर स्कूल. तिथे वर्ड्स यूज केला, स्कूल, तुझी शाळा कुठे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, वेअर इज अवर डॅश डॅश क्वेश्चन मार्क. इथे मी वर्ड्स यूज केला. वेअर इज अवर क्लासरूम. आपला क्लासरूम कुठे आहे, असा प्रकारे आपल्याला तो
वाक्य, प्रश्नार्थक वाक्य पूर्ण करायचं आहे. वेर इज डॅश डॅश. बघा, वेर इज डॅश डॅश क्वेश्चन मार्क दिला आहे एक्झाम्पलला. वेर इज पेन. अरे पेन कुठे आहे? अशा प्रकारे हे प्रश्नार्थक वाक्य आपण आपले स्वतःचे वर्ड्स टाकून पूर्ण करू शकतो.